SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. सकाळपासून जोर धरू लागलेली आहे आणि त्याच्यानंतर कुठेतरी प्रशांत जगताप हे नाराज झालेत आणि राजीनामा त्यांनी सुटपूर्त केलाय, अशा पद्धतीची माहिती सुद्धा समोर येते. काय तथ्य आहे याच्यामध्ये? राजीनाम्याचं मला काही माहिती नाही, कारण का माझ्याकडे तर राजीनामा आलेला नाही किंवा शिंदे साहेबांकडे प्रोटोकॉल प्रमाणे यायला पाहिजे. तर शिंदे साहेबांच्याकडून मला काही कळवण्यात आलेलं नाही, त्याच्यामुळे राजीनाम्याबद्दल मला एकतर काहीच माहिती नाही. मी मीडियातूनच ऐकते. हा पहिला मुद्दा. दुसरा की आघाड्या कोणी कशा करायच्या असे अनेक चर्चा अनेक लेवल्सला होत आहेत. त्यामुळे जोपर्यंत आपल्या हातात काही फायनल पडत नाही तोपर्यंत आपण कसं बोलणार ना. पण मग दोन राष्ट्रवादी एकत्र येतात, त्याच्यामुळे प्रशांत जगताप नाराज आहेत का? नाही, ह्याची मला काही माहिती नाही, पण प्रत्येकाचं एक मत असतं. आमचा पक्ष हा अतिशय लोकशाही पद्धतीने चालतो, त्याच्यामुळे प्रत्येक नेता, पदाधिकारी, कार्यकर्ता ह्याच्याशी चर्चा केली जाईल आणि जो काय निर्णय पक्ष घेईल तो सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही. एक तर कालच माझी प्रशांत जगतापांची 2 तास सविस्तर चर्चा काल मुंबईत झाली. ते काल सिरवोकला आले होते. त्यांना 2 तास शशिकांत शिंदेजी, मी आणि माननीय जयंत पाटील आम्ही सगळे 2 तास काल चर्चा केली की कसं काय करायचं, काय ऑप्शन्स आहेत. काँग्रेस पक्षाची तुमच्या चॅनलवर मी पाहिलं, तुमच्या सगळ्या चॅनलवरती बातमी पाहिली की काँग्रेसमध्ये बंटीदादा पाटलांशी अजितदादा पवार बोललेत असं चॅनल्सवर आलं आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्येही काही चर्चा चालली आहे. पण काही फॉर्मल प्रस्ताव हा माझ्याकडे कुठल्याच पक्षाचा आलेला नाही. आमची मुंबईमध्ये माननीय उद्धवजींच्या पक्षाची चर्चा चालू आहे. आजही आत्ता राखीताई, मी आणि शशिकांत शिंदेजी त्याच्यासाठी बसणार आहोत. पुण्यामधून अनेक बातम्या तुमच्याही चॅनल्सकडून येत आहेत, चर्चा अनेक ठिकाणी चालल्या आहेत. पण महाविकास आघाडीचा सीट वाटप अंतिम टप्प्यात आहे आणि त्याचबरोबर अजित पवारांकडचे काही लोक, आमच्याकडचे काही लोक, अशा सगळ्यांच्याच अनेक चर्चा चाललेल्या आहेत. शेवटी अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. ओळखी, नाती गोती ही असतातच आणि हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, हे काय माझं वैयक्तिक इलेक्शन नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या हिताचं जे असेल, ज्या कार्यकर्त्यांनी इतके वर्ष दोन्ही सगळ्याच पक्षाच्या ज्यांनी संघर्ष केला त्यांचंही इलेक्शन आहे. त्याच्यामुळे कार्यकर्ता हा केंद्रबिंदू ठेवून, पुणेकर हा केंद्रबिंदू ठेवून, पुण्याचा विकास केंद्रबिंदू ठेवूनच पक्ष निर्णय घेईल.